सातारा एस.टी. आगारातील कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामध्ये आता सध्या फूट पडल्याचं एकंदरीत पाहायला मिळते। त्यामुळे सातारा डेपोतील काही कर्मचारी हे कामावर रुजू झालेले आहेत, तर काही ठिकाणी कर्मचारी हे आता या संपामध्ये सहभागी असल्याचं एकंदरीत पाहायला मिळते। या ठिकाणी पाहतोय की राज्यभरात सगळीकडे आंदोलनामध्ये संमिश्र असा प्रतिसाद मिळत असताना साताऱ्यातही काही वेगळी परिस्थिती नाही। असं असताना साताऱ्यातील ज्या काही 4 ते 5 संघटना आहेत, या संघटनांमध्ये आता सध्या फूट पडल्याचं एकंदरीत पाहायला मिळते। सकाळी या संघटना एकत्र आल्यानंतर या संघटनांमध्ये काहीतरी वादावादी झाली आणि त्यानंतर यामध्ये काही संघटना ज्या आहेत ते या आंदोलनातून बाहेर पडलेल्या आहेत, तर काही संघटनातील जे कर्मचारी आहेत ते सध्या आता या ठिकाणी थांबून आहेत। मात्र सध्या आता जर एकंदरीत पाहिलं तर साताऱ्यातील एस.टी. आगारामध्ये संमिश्र प्रतिसाद हा आता सध्या पाहायला मिळत आहे। मात्र काही लोकांची गैरसोय होतानाही पाहायला मिळत आहे। लोकांना गाड्या नसल्यामुळं लोक जाग्यावरती थांबून आहेत। मात्र सध्या आता हे जे काही वाद सकाळी निर्माण झालेला होता, या वादामधून सध्या आता या ठिकाणी 2 पोलिसांच्या जे पिंजरे आहेत ते या ठिकाणी दाखल आहेत। पोलिसांच्या गाड्या ह्या आहेत। पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेले आहेत। या सगळ्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे या संपामध्ये सर्व कर्मचाऱ्यांनी सहभागी झालं पाहिजे, असे एकंदरीत सकाळचा सूर होता। यामध्ये कार्यालयामध्ये जे काम करणारे कर्मचारी आहेत त्यांनी या संपामध्ये सहभाग नोंदवावा असं एस.टी. वाहक चालक यांच्याकडून सांगितलं जात होतं। प्रत्येक वेळेला आम्हीच का दाढेला जायचं असं सांगून कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी या संपामध्ये सहभागी झाले तरच हा संप यशस्वी होऊ शकेल, असं एकंदरीत या ठिकाणी उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांचा म्हणणं होतं। आणि त्यातूनच वाद झाला आणि त्यानंतर आता यामधील काही संघटना फुटून सध्या आता कामावरती रुजू झालेल्या आहेत। एकंदरीतच सध्या साताऱ्यातील म्हणावा असा प्रतिसाद हा या सातारा आगाराच्या संपामधील कर्मचाऱ्यांमध्ये दिसून येत नाही। राहुल तपासे, एबीपी माझा, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।